आवाज जनतेचा। राज्याच्या विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अजूनही या ना त्या कारणानं चर्चेत आहे। याला मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा देखील अपवाद नाहीये। यंदाचा हप्ता कधी मिळणार याची जिल्ह्यातील सुमारे 6.5 लाख भगिनींना आतुरता प्रतीक्षा आहे। 26 जानेवारी रोजी किंवा 31 जानेवारी पर्यंत लाभ मिळणार अशी चर्चा रंगली आहे। अशातच काही लाडक्या बहिणींना कारवाईच्या भीतीपोटी या योजनेचा लाभ घेण्यास नकार देणं सुरू केलंय। तसे रितसर अर्ज महिला आणि बालविकास कार्यालयाच्या जिल्हा आणि तालुका कार्यालयामध्ये देणं सुरू केलं। यामध्ये लोणार तालुक्यातील भगिनी आघाडीवर असल्याचं दिसत आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली, त्याची युद्ध पातळीवर अंमलबजावणी करण्यात आली आहे। राज्याच्या तिजोरीवरची बिकट स्थिती असताना ही योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आली होती। कोट्यावधी लाडक्या बहिणींना नियमित अंतराळानं 1500 रुपये हप्ते मिळाले। आमची सत्ता आल्यावर 2100 रुपयांची ओवाळणी देऊ असं वचन महायुतीचे निवडणूक प्रचार दरम्यान दिले। महाविकास आघाडी सत्तेत आल्यास ही योजना बंद केली जाईल असा इशाराही महायुतीच्या प्रत्येक लहान मोठ्या नेत्यानं दिला होता। राज्यात महायुतीचं सरकार सलग दुसऱ्यांदा स्थापन झाले। लाडक्या बहिणींना कोट्यवधींचं मानधन देण्यासाठी वार्षिक तरतूद करणार आहे। अजितदादा हेच अर्थमंत्री झालेत। महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्रीही आदिती तटकरे याच आहेत, फक्त लाडके भाऊच बदलले। आता एकनाथ शिंदे याऐवजी देवेंद्र फडणवीस हे लाडके भाऊ झालेत। खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे जगप्रसिद्ध झालेल्या 22 बहिणींनी नकार अर्ज सादर केले असून आम्हाला या योजनेचा लाभ नको असं स्पष्ट केलंय। याचे लोन जिल्ह्यात इतरत्र हळूहळू पसरत आहे। बुलढाणा, मेहकर, देऊळगाव राजा तालुक्यातील प्रत्येक 2 भगिनींना आता मुख्यमंत्र्यांची सप्रेम भेट नको आहे आणि नकाराचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे असं दिसून यायला लागलंय। 6,40,000 लाडक्या बहिणींपैकी किती बहिणी नकार देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वाशिम जिल्हा प्रतिनिधी गणेश पाटील लहाने। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK